आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। कोठी येथील एका 22 वर्षीय तरुणाला जुन्या वादाच्या कारणावरून बेदम मारहाण। तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। जखमी तरुणावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। केज तालुक्यातील कोठी येथील एका 22 वर्षीय तरुणाला जुन्या वादाच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। जखमी तरुणावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत आणि याबाबतची सविस्तर माहिती अशी की सुजित नवनाथ तपसे वय वर्ष 22 राहणार कोठी तालुका केज या तरुणाचे स्वतःचे ट्रॅक्टर असून तो ट्रॅक्टर चालवत आहे। दिनांक 28 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुजित तपसे आणि त्याचे दोन मित्र महारुद्र अविनाश डोंगरे आणि सोहम संतोष साखरे असे तिघेजण मिळून सुजित तपसे यांच्या ट्रकमध्ये त्यांच्याच गावातील भरत आत्माराम डोंगरे यांच्या शेतामध्ये त्यांचे शेत नांगरण्यासाठी गेले होते। रात्रभर शेत नांगरल्यानंतर सुजित तपसे आणि त्याचे दोन मित्र असे मिळून तिघेजण भरत डोंगरे यांच्या शेताच्या बाजूस असलेल्या रोडवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास झोपले होते। दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 6 वाजण्याच्या सुमारास सुजित तपसे आणि त्याचे दोन मित्र महारुद्र डोंगरे आणि सोहम साखरे असे तिघेजण भरत आत्माराम डोंगरे यांच्या शेताच्या बाजूस असलेल्या रोडवर झोपलेले होते। तिघेही तरुण झोपेमध्ये असताना सुजित यास कुणीतरी बोलल्यासारखा आवाज आल्यामुळे सुजित तपसे यांनी उठून पाहिले तर सुजितला त्यांच्याच गावातील बप्पा प्रभू डोंगरे आणि त्याची पत्नी संगीता बप्पा डोंगरे, रमेश प्रभू डोंगरे हे दिसले। सुजित तपसे याला बप्पा डोंगरे हा म्हणाला की तुझ्या वडिलांसोबत अगोदर मागील 2 वर्षापूर्वी पैशाच्या देवाणघेवाणीमुळे वाद झालेला आहे, त्यामुळे तुझा आमच्या शेताकडे ट्रॅक्टर घेऊन यायचा काही एक संबंध नाही। तेव्हा सुजित तपसे हा बप्पा डोंगरे यास म्हणाला की माझा धंदा आहे, मला कोठेही जावं लागतं असं सुजित म्हणताच बप्पा डोंगरे यांनी सुजितला शिवीगाळ केली आणि चापटा आणि बुक्क्याने मारहाण करून मुक्का मार दिला। तसेच बप्पा डोंगरे यांची पत्नी संगीता बप्पा डोंगरे यांनी सुजितला शिवीगाळ केली आणि बप्पा डोंगरे यास म्हणाले की त्याला मारा असं म्हणून तिने लाकडी काठी आणून बप्पा डोंगरे याच्याकडे दिली। त्यानंतर बप्पा डोंगरे यांनी लाकडी काठीने सुजित तपसे याच्या पाठीवर, दोन्ही हाताच्या पोटरीवर, दंडावर, दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या खाली मारून दुखापत केली। तसेच रमेश प्रभू डोंगरे यांनी सुजितला म्हणाला की तुला फोडूनच काढतो, तसेच तुला गावात राहू देणार नाही, तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही असं म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली। सुजितने मोठमोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिथे हनुमंत एकनाथ शिंदे, कुलदीप मुकुंदराव डोंगरे हे आले। त्यांनी त्यांच्या भांडणाची सोडवासोडव केली। त्यानंतर सुजित आणि त्याचे वडील नवनाथ तपसे असे मिळून केज पोलीस ठाणे येथे आले असता पोलिसांनी सुजितला उपचारकामी पत्र देऊन केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठवले। उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार घेतल्यानंतर सुजित तपसे याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 163/2026 कलम 118(1), 115(2), 352, 351, 2, 35 भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार बप्पा प्रभू डोंगरे, संगीता बप्पा डोंगरे, रमेश प्रभू डोंगरे सर्व राहणार कोठी तालुका केज या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक स्वप्नील उडवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम शेफ हे करत आहेत। तरुणाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्याने आणि मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्यामुळे जखमी तरुणाला चक्कर येऊ लागल्यामुळे उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करून घेतला आहे। सध्या जखमी सुजित तपसे याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपलं नाव काय? सुजित तपसे। नेमकी हे भांडणं कुणासोबत झालेली आहे ती आपली? बप्पा प्रभू डोंगरे ते कुठं येत राहणार? राहणार कोठी। भांडणाचं कारण काय आहे तुमच्या? भांडणाचं कारण आणलंय मला बेदम मारहाण केली काठीने, ते सगळं सुटलंय। कुणी कुणी आणलं तुम्हाला? ते त्यांची पत्नी, दोघा जण आणि त्यांचा भाऊ। 3 जणांनी आणलं। कशामुळे आणलं? तुम्ही कशाला गेलं तिथे? मी पलीकडे नांगराय निघतो शेतात। दुसऱ्याचं काय तुमच्याकडं ट्रॅक्टर वगैरे काय आहे? माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर धंदा करतोय मी। नांगरा गेलो पण त्यांनी म्हणजे इकडून कशामुळे ट्रॅक्टर आणलं म्हणून सांगतो। नेमकं कुणाच्या शेतात आणि कुठं तुम्ही गेलतात नांगरायला? भरत डोंगरे यांच्या शेतात। कुठं आलं ते? गावाच्या कोणत्या साईडला? गायरानाच्या साईडला। घरांच्या साईडला आहे।
हे कधी प्रकार घडला तुमचा? सकाळी 6 वाजता सकाळी 6 वाजता. काही गुन्हा वगैरे दाखल केला आहे का केस पोलीस स्टेशनला? त्याला केला आहे का? आता इथं केव्हापासून तुम्ही ॲडमिट आहेत? सकाळी एकदा आलो. सकाळी डॉक्टर म्हणजे राहीन कमी होईल, पण त्याच्यावर पुन्हा काही कमी झालं नाही. चक्रा बिकरा यायला लागतात, तणुकच कमी होईल नाही. सगळं दुखत आहे नुसतं अंग सणसण. सगळं अंग दुखा लागले, सनसन करते, चक्रा. चक्र यायला लागलेत का? बरं बरं. गुन्हा जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.